तो विषय असा आहे ना की डॉक्युमेंट किती इम्पॉर्टंट असतात प्रत्येक गोष्टीसाठी. तुम्ही डॉक्युमेंटच्या अभावी तुम्हाला खूप गोष्टींना मुकावं लागतं. तर माझा मित्र मला बोलला होता पासपोर्ट काढून घे. मी त्याला बोललो की भाई पासपोर्ट काढून कुठं मला बाहेर देशात जायचं आहे, हे गरज नाही म्हटलं पासपोर्ट. बरं पासपोर्ट जाऊ द्या, वोटिंग आय डी पण काढलेलं नव्हतं. वोटिंग आय डीचा विषय असा होता की मला मतदान ऑलरेडी इंटरेस्ट नाही पॉलिटिक्समध्ये कशात असतं. नाही मतदान म्हटलं, मतदान करून करून कोणाला मतदान करायचं. ना पासपोर्ट काढला ना वोटिंग आय डी काढला. बरं ठीक आहे. एक दिवशी आमचे कंपनीचे ओनर अचानक आम्हाला बोलले, भाई मी तुम्हाला घेऊन चाललो आहे फिरायला नेपाळला. आम्ही फुल खुश, सगळेच्या सगळे जाम, फ्लाईटने जायला भेटेल असं तसं येत घेऊ. ठीक आहे. मीटिंग झाली कंपनी. आम्हाला विचारतं सर की कोणाकोणाचा पासपोर्ट आहे. माझ्याकडे घेतो पासपोर्ट नव्हता. ठीक आहे. नेपाळला वोटिंग कार्ड चालतं. जेव्हापासून गव्हर्नमेंट चेंज झालं आहे नेपाळचं, तर त्यांनी वोटिंग कार्ड कंपल्सरी केलं. आधी आधार कार्ड चालायचं मे बी, मग आता आधार कार्ड बंद केलं. नेपाळला एंट्रीसाठी म्हणजे फ्लाईटने जाण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट किंवा वोटिंग आय डी कंपल्सरी पाहिजे. झाला पोपट. आमच्या दोघं तिघांकडे काही पासपोर्ट, हां बाकीच्यांकडे पासपोर्ट वोटिंग आय डी होतं. आमच्या दोघांकडे काही पासपोर्ट नाही, वोटिंग आय डी नाही, काही नाही. आमचा झाला पोपट. आता करायचं काय तर पासपोर्ट ऑफिसला गेलो. तिथं इन्क्वायरी केली की पासपोर्ट किती दिवसात निघेल फास्ट केल्यावर. ते बोलता की पासपोर्ट निघायला कमीत कमी 1 महिना लागतो. वोटिंग कार्डचं जर माहिती, वोटिंग कार्डला खूप वेळ लागतो निघायला. ते अप्लाय करा, ती लिस्ट येते, त्या लिस्टला नाव टाका, सगळ्या गोष्टी. बस सगळं झालं. दुसरं ऑप्शन काय, नेपाळमध्ये एंट्री करताना आधार कार्ड चालतं मे बी. आता गेलो नाही केल्यावर समजेल. पण मग आता आम्ही दोघं जण पासपोर्ट नसल्यामुळे आमची सगळी टीम चालली आहे फ्लाईटने, आम्ही चाललो आहे ट्रेनने. का बरं, तर पासपोर्ट नव्हता म्हणून. बरं ठीक आहे. ते फ्लाईटने पोचतील 3 तासात. ते मुंबईवरून फ्लाईट पकडतील 3 तासात नेपाळ. पण आम्हाला बाय ट्रेन किती वेळ लागेल माहिती का? मुंबईहूनच ट्रेन, नाशिकहून ट्रेन नाही आहे. तर मुंबईहून आम्ही ट्रेनने बसू, आम्हाला पोचायला लागतील 2 दिवस. बरं 2 दिवस हॅरेसमेंट कमी नाही आहे. इथून गोरखपूरपर्यंत जायचं दिल्ली क्रॉस करून. गोरखपूरपासून 12 ते 15 तासाचा बसचा प्रवास आहे. तिथून ट्रेनने गोरखपूरहून परत 12-15 तास काठमांडू पोचायला बस. विचार करा, माझ्याकडे कमीत कमी वोटिंग कार्ड पण असतं, फक्त वोटिंग कार्ड. तर मी फ्लाईटने गेलो असतो, 3 दिवसात पोचलो असतो. म्हणजे डॉक्युमेंट आपले किती कामं अडता. आपण विचार करतो की बाई काय डॉक्युमेंट, काय कधी आपल्याला लागणार आहे. आपण कंटाळा करतो काढायचा. आणि डॉक्युमेंट काढायला काही विशेष नाही, एवढं काढून ठेवलेलं चांगले असतात. पण एक डॉक्युमेंट काढलं नाही म्हणून आता ट्रेनने जावं लागते. चला ठीक आहे, येऊ फिरून ट्रेनने, पण एन्जॉय करून ट्रिप. विषय फक्त सांगण्याचा एवढाच आहे की डॉक्युमेंट किती इम्पॉर्टंट असतात. आज माझ्याकडे डॉक्युमेंट असते तर मी फ्लाईटने गेलो असतो. असो, बघू आता पुढे काय होतं. तुम्ही पण पासपोर्ट, वोटिंग आय डी काढून घ्या, आधार कार्ड वगैरे काय काय जे डॉक्युमेंट इम्पॉर्टंट असतं ना, काढून घ्यायचे. आपण विचार करतो कधी लागणार नाही, कधी कोणत्या डॉक्युमेंटची गरज येईल नाही सांगता येत.